अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं. आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत, हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे. म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात, हे यांचं हिंदुत्व. दुवा जमीन व्यवहार प्रकरणात काल हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं हल्ली सोडून दिलेलं आहे. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते, मात्र त्यातून 70-80 लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले. काय अतिवृष्टीच्या हजारच शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यांना म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या. आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. कुठलेही डिक्लेअर केले नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेले नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये. मी तोच अधिवेशन होते. आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे, ते महागाई सुद्धा वाढत झाली आणि बेरोजगार आहेतच असेल. तर यावर आपलं काय? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो, आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील. आता एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय, पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तरं दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते EKYC मुळे रखडलेले आहेत. मी तोच विषय घेतला ना. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती. ठीक आहे, आणि शिवसेनेचे विधानसभेच्या सगळ्या आमदारांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब रेडिशनला संध्याकाळी 7 वाजता भेटतील. आमदारांना फक्त आमदारांना